नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्ड जे की आपल्याला आता प्रत्येक मतदानाच्या ठिकाणी आपल्याला ते कार्ड लागत असतं आणि मतदान कार्ड बऱ्याच वेळा काय होतं की आपण ऑनलाईन नोंदणी करतो. आपलं मतदान कार्ड तयार देखील झालेलं असतं, परंतु आपल्याकडनं ते मतदान कार्ड कुठेतरी ठेवलं जातं किंवा आपल्याकडनं मतदान कार्ड हरवतं किंवा आपलं मतदान कार्ड खराब होतं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या मतदान कार्डावरच्या संपूर्ण डिटेल्स कशा पद्धतीने शोधायच्या याची आपल्याला पुरेशी माहिती नसल्या कारणाने बऱ्याच वेळा आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागत असतं. आता आपल्या मतदान कार्डच्या संपूर्ण डिटेल्स आपण ऑनलाईन देखील शोधू शकतो. जर आपलं मतदान कार्ड आपल्या बाय पोस्ट आपल्या ॲड्रेसवरती आलेलं नसेल, तरी देखील आपलं मतदान कार्ड आपण डाउनलोड करू शकतो. त्याच पद्धतीने नवीन मतदान कार्डसाठी आपण ऑनलाईन अप्लाय देखील करू शकतो. आणि ही संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन आहे मित्रांनो. याच्यासाठी तुम्हाला बाहेर कुठेही कोणाकडेही जाण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मोबाईलच्या सहाय्याने करता येऊ शकते. तर त्याच्यामध्ये आपण नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी कशी करायची याचं देखील आपण आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ तयार केलेला आहे. एकदा तुम्ही तो व्हिडिओ बघितला तर तुमची जर नोंदणी झालेली नसेल मतदान कार्डसाठी, तर ती नोंदणी देखील तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा. तुम्ही आरामात तो व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मतदान कार्डची नोंदणी स्वतः घरी बसून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. आता राहिला विषय आपल्या मतदान कार्डचा. मतदान कार्ड आपण डाउनलोड कसं करायचं याच्याविषयी पण आपण व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओला बघून तुम्ही तुमचं मतदान कार्ड ऑनलाईन कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याची देखील तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळेल. तसेच आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे आपला, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदान कार्डशी रिलेटेड जे काही आपल्या मतदान कार्डमध्ये ज्या डिटेल्स असतात त्या कशा पद्धतीने शोधायच्या याच्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा. एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला संपूर्ण माहिती, डिटेल्स माहिती याच्यामध्ये कळणार आहे. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतः एकदा त्याच्यावर ट्राय करा. तुम्हाला आरामात तुमच्या मतदान कार्डच्या संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्याच्यामुळे तुमचा अधिक वेळ न घेता आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. त्याच्या आधी तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती असेल की असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर देखील करा. त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या एका लाईकमुळे आमचा देखील व्हिडिओ तयार करण्याचा जो काही कॉन्फिडन्स आहे तो वाढतो आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत देण्याची आम्हाला देखील एक प्रकारे प्रेरणा मिळत असते. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून घ्यायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर या ठिकाणी वोटर हेल्पलाईन असं टाकून सर्च करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही वोटर हेल्पलाईन टाकून सर्च करणार त्यावेळी तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन दाखवतो आहे. तर ॲप्लिकेशन आधी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्याकारणाने मी डायरेक्टली ते ओपन करतो. तुम्ही आधी इन्स्टॉल करून घ्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसतो. त्याच्यानंतर पुढच्या पेजवर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे किंवा स्किप लॉग इनचा देखील ऑप्शन आहे. तुम्ही स्किप लॉग इन देखील करू शकतात. आता या पेजवर आल्यानंतर तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी अप्लाय करू शकतात किंवा मतदान कार्डमध्ये करेक्शन असेल तर ते करेक्शन करू शकतात. आता आपल्याला आपल्या मतदान कार्डच्या डिटेल्स शोधायचे आहेत. त्याच्यामुळे आपण वरती जो सर्च बॉक्स दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करू. सर्च बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा पद्धतीचे वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तुम्ही मोबाईल नंबरच्या सहाय्याने, QR कोडच्या सहाय्याने किंवा तुमच्या मतदान कार्ड नंबर माहीत असेल तर त्याच्या सहाय्याने तुम्ही तुमच्या डिटेल्स या शोधू शकतात. आता आपण मोबाईल नंबरच्या सहाय्याने या ठिकाणी आपल्या मतदान कार्डच्या डिटेल्स शोधू. सर्वात आधी तुम्ही तुमचं राज्य निवडून घ्यायचं, जे राज्य तुमचं असेल ते राज्य निवडल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यावर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो की तुमचा वोटर मतदान कार्डशी लिंक असेल तो. त्याच्यानंतर सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही सेंड OTP या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येतो. तो OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक करतात मित्रांनो त्यावेळी तुमच्या मतदान कार्डच्या संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी शो होत असतात. जसं की तुमचं नाव. आपण या ठिकाणी सर्वात आधी तर OTP टाकून घेऊ. OTP टाकल्यानंतर मी तुम्हाला पुढे दाखवतो की कशा पद्धतीने आपल्या डिटेल्स या ठिकाणी शो होतात. आता आपल्याला OTP आलेला आहे. OTP या ठिकाणी एंटर करू. OTP एंटर केल्यानंतर सर्च या ऑप्शनवरती क्लिक करू. जसंही सर्च ऑप्शनवरती क्लिक करू त्यावेळेस आपल्यासमोर आपला मतदान कार्डचा नंबर शो होतो. त्याच पद्धतीने तुमच्या पूर्ण डिटेल्स या ठिकाणी शो होत असतात. अतिशय सोपी प्रोसेस आहे ही. एकदा व्हिडिओ बघून तुम्ही संपूर्ण स्टेप फॉलो करा. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून ठेवू शकतात जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओला शेअर आणि आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.